सध्या गाजत असलेल्या पुण्यातल्या अपघात प्रकरणात जे पोरग होतं ते घरातलं लाडवलेलं पोरग होतं. घरात आमाप पैसा आणि सत्ता असली की पुढची पिढी ही अशीच वाढीव निघते. सगळ्यांच्याच बाबतीत जरी नसलो होत तरी बऱ्यापैकी पोरांमध्ये असा फुकटचा आईबापाचा पैसा असला की त्यांच्या वागण्या बोलण्यात एक वेगळा सूर येतो. तर त्याचवरून एक गोष्ट आठवली. बरेच दिवस सांगल म्हणत होतो, पण ह्या पुण्याच्या ऍक्सिडेंट केस नंतर तर सांगूयाच म्हणलं. आजच्या या गोष्टीमध्ये आहे एक हुकुमशाह, त्याची एक हाती सत्ता, त्याच्याकडे असलेला आमाप पैसा आणि लहानपणीच हातात अमर्यादित आलेली सत्ता आणि पैसा, ह्यामुळे अक्षरशः त्याचा वेडा झालेला मुलगा. आणि त्यांनी ह्या माझापायी केलेल्या अत्याचाराची गोष्ट बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. बरं, व्हिडिओ सुरू होणारच आहे, पण त्याआधी माझ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि फ्री असतं ते, त्याला काही पैसे लागत नाही. आता गोष्टीला सुरुवात करू. तर सद्दाम हुसेनच्या या पोराची गोष्ट सांगण्यासाठी इराक मधल्या सिच्युएशन बद्दल आधी थोडक्यात सांगतो, कारण बॅकग्राऊंड मधली जी स्टोरी आहे ती माहित असणं गरजेचं आहे. तर गोष्ट सुरू होते अरब लोकांच्या वाळवंटातून. अहो, एकदम साधं राहणीमान होतं कधी काळी ह्या लोकांचं. त्या रखरखत्या उन्हात वाळवंटात आपले उंट घेऊन फिरायचं, बदाम खजूर वगैरे असलं विकून आपलं रोजचं आयुष्य काढायचं. पण जेव्हा ह्याच वाळवंटात तेल सापडलं गेलं, त्यानंतर इथल्या लोकांचं आयुष्य बदललं. ह्या तेलानंतर ह्यांच्या आयुष्यात आला पैसा, आणि ह्याच तेलामुळं अमेरिका सारख्या धूर्त देशाने इथल्या लोकांना आपापसात भिडवलं, टेररिस्ट तयार केले. थोडक्यात इथल्या लोकांना पार आपल्या स्वार्थासाठी ह्या अमेरिकेने धुवून खाल्लं. आपल्या फायद्यासाठी अमेरिकेने इथल्या लोकांवर वर्चस्व राखण्यासाठी इथं भयंकर राजवटी निर्माण केल्या आणि ह्यांच्या मार्फत तिथं रूल करायला सुरुवात केली. आणि ह्या अशातल्याच राजवटीमध्ये असलेल्यांपैकी एक हुकुमशाह म्हणजे सद्दाम हुसेन. कधी काळी इराकच्या आर्मीमध्ये साधा अधिकारी असलेला सद्दाम हुसेन याने त्यावेळी इराकच्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेतला आणि वयाच्या फक्त 31व्या वर्षी त्यांनी बाजी मारली आणि नंतर तो इराकचा हुकुमशाह बनला. आपल्या फायद्यासाठी अमेरिकेने इराण आणि इराक यांच्यामध्ये युद्ध लावून दिलं आणि या दोन्ही देशांना आपली हत्यारे पुरवली आणि ह्यातून अमेरिकेने बक्कळ पैसा कमावला. त्यावेळेस तरी अमेरिका या सद्दाम हुसेनच्या पाठीशी उभी होती. त्यांनी या सद्दाम हुसेनला सपोर्ट दिला होता. पण या अमेरिकेच्या असल्या घाण सवयीमुळेच, कारण अमेरिका जी आहे मित्रांनो, ती असेच टेररिस्ट लोकांना मोठं करत असते आणि आपला फायदा त्यांच्यातर्फे करून घेत असते. पण पुढे सद्दाम हुसेन इतका मोठा झाला की तो अमेरिकेला सुद्धा जुमानत नव्हता, कारण त्याला माहिती होतं की त्याच्या जमिनीत काळं सोनं आहे. काळं सोनं म्हणजे तेल आहे. इराकमध्ये त्यावेळी तेलाचे मोठे साठे सापडले होते आणि ही एक गोष्ट सद्दाम हुसेनला माहित होती की ह्याच तेलाच्या जोरावर तो अमेरिकेसारख्या देशाला टक्कर देऊ शकतो. तर अशाच प्रचंड मोठा तेलाच्या खाणीवर बसलेला सद्दाम हुसेन आधीपासूनच घमंडी आणि गर्विष्ठ माणूस होता. जो त्याच्या विरोधात जात असायचा त्याला तो अत्यंत शांतपणे म्हणण्यापेक्षा क्रूरपणे संपवत असायचा. आणि ही गोष्ट म्हणजे तिकडच्या देशांमध्ये, या अरब कंट्रीमध्ये नॉर्मलच समजली जाते. पण हा सद्दाम हुसेन जितका क्रूर होता त्याच्या डबल त्याचा पोरगा डेंजर होता. त्याचं नाव होतं उदय हुसेन. इराकचा हुकुमशाह असलेल्या सद्दाम हुसेनला एकूण 5 लेकरं होती. त्यातली 2 पोरं आणि त्यानंतर 3 पोरी झाल्या होत्या. त्यातल्याच सगळ्यात थोरला म्हणजे हा उदय हुसेन. आता ह्या उदय हुसेन बद्दल सांगायचं म्हणजे हा शाळेत नेहमी पहिला येत असायचा. हुशार वगैरे म्हणून नाही, तर सद्दाम हुसेनचा पोरगा आहे म्हणून. त्याच्या शाळेतल्या कोणत्याही शिक्षकाची हिंमत होत नव्हती की उदय हुसेनला म्हणजे सद्दाम हुसेनच्या पोराला कमी मार्क द्यायची. त्यामुळं तो नेहमी शाळेत पहिलाच येत असायचा. पुढे उदयने बागदाद युनिव्हर्सिटी मधून इंजिनिअरिंग केली. शिवाय त्याच्या नावावर 2 विषयांच्या डॉक्टरेट पदव्या सुद्धा लागल्या होत्या. तेही तो पास होण्याच्या लायकीचा नसतानाही. त्याच्या या दहशतीची सुरुवात खरं तर ह्या शाळेपासूनच सुरू होती. एकदा काय झालं होतं, तर एकदा कॉलेजच्या बास्केटबॉल कोर्टवर त्याने आपली कार उभी केली होती. तर तिथल्या एका सरांनी त्याला ती गाडी बाबा बाजूला कर म्हणून सांगितलं. त्याच दिवसापासून तो सर परत कधीच कुणाला दिसला नाही आणि इथूनच उदयच्या दहशतीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. उदय हा काही कमी हुशार नव्हता. मुळात अगदी कमी वयात त्याला इतकी आमाप सत्ता हातात भेटली आणि तो त्या पाय अक्षरशः वेडा झाला होता. त्याला जर एखादी वस्तू आवडली आणि त्याला जर ती वस्तू पाहिजे असेल तर ती वस्तू त्याच्याकडे आलीच पाहिजे असं त्याला वाटायचं. मग त्याची किंमत काहीही मोजायला लागली तरी चालेल. ह्या आपल्या थोरल्या लाडक्या मुलाला सद्दाम हुसेननं इराकच्या ऑलिम्पिक कमिटीचा प्रमुख पण बनवलेलं होतं. तर हा उदय हुसेन काय करायचा, स्वतः त्या खेळाडूंच्या सरावाला तिथं स्वतः उभा राहत असायचा आणि ज्या खेळाडूकडून काही चूक होईल त्या खेळाडूला मैदानातच फटके वगैरे मारण्याची तो शिक्षा तिथं द्यायला लागला होता. त्याला इराकच्या फुटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष सुद्धा बनवण्यात आलं होतं, कारण उदयला फुटबॉल हा खेळ जास्त आवडायचा. त्या काळी इराकची जी फुटबॉलची टीम होती ती चांगलं नाव गाजवत होती. 1986 साली फुटबॉलचा वर्ल्ड कप होता.
त्यासाठी सुद्धा या इराकच्या टीमचं सिलेक्शन झालं होतं. पण या इराकच्या फुटबॉल टीमच्या नशिबात आला होता हा भयंकर उदय हुसेन. ह्या उदय हुसेनला फुटबॉलचं भारी वेड होतं, त्यामुळे त्याने आल रशीद नावाची एक फुटबॉलची टीम सुद्धा बनवलेली होती. आणि या इराक देशातले जे टॉपचे काही खेळाडू होते त्यांना या उदयच्या टीम मध्ये खेळणं बंधनकारक असायचं. जर कुठला एखादा खेळाडू म्हणला की बाबा मला याच्या टीम मध्ये खेळायचं नाही, तर त्याला डायरेक्ट किडनॅप केलं जात असायचं आणि काही दिवस एका खोलीत डांबून तिथे टॉर्चर केलं जात असायचं, तेही उपाशीपोटी. त्यानंतर तो प्लेअर या उदय हुसेनच्या टीम मध्ये खेळायला तयार व्हायचा. बरं, एवढ्यावरच तो उदय हुसेन थांबायचा का? तर असं नाही, तर मॅच मध्ये सुद्धा चुका करणाऱ्या खेळाडूंना पट्ट्याने मारलं जायचं. त्यांना अंधाऱ्या खोलीत डांबून त्यांना इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले जात असायचे. उदय हुसेनने त्याची एक अक्षरशः टॉर्चर रूमच तयार केलेली होती, जिथं या खेळाडूंना टॉर्चर केलं जात असायचं. साध्या साध्या चुका करणाऱ्या खेळाडूला सिमेंटचा जो फुटबॉल असायचा, सिमेंटचा फुटबॉल करून त्याला लाथा मारण्याची शिक्षा तिथे देण्यात येत असायची. आणि जर खेळाडूंनी मोठी चूक केली तर त्याला कधी कधी कायमचं संपवलं जात असायचं. असं सांगितलं जातं की उदय हुसेनने इराकच्या 52 खेळाडूंना, किंवा उदय हुसेनमुळे आपण असं म्हणू की इराकने 52 खेळाडू, त्यांचे फुटबॉल खेळाडू गमावले होते. त्याच्या असल्या क्रूर शिक्षा देण्याच्या पद्धतीमुळे इराक फुटबॉल हा कित्येक पिढ्यांनी मागे गेला असं सांगितलं जातं. कित्येक लोकांनी ह्याच्या पायी खेळणंच बंद केलं होतं. कित्येकांना जीव वाचवण्यासाठी बॉर्डर पार करून वेगळ्या देशात आसरा घ्यावा लागला होता की बाबा कोण ह्याच्या नादाला लागेल म्हणून. आणि ह्या उदय हुसेनला काहीच देणं घेणं नव्हतं. ह्या उदय हुसेनला मोठमोठ्या कार विकत घेण्याचा सुद्धा शौक होता आणि त्या घेऊन जोरात स्पीडने गाड्या चालवायचा नाद होता. जसं आपल्या पुण्यातल्या पोरांनी केलं त्याच प्रकारचा नाद ह्याला सुद्धा होता. दारू, ड्रग्ज असले काही नशा करणं, पार्ट्या करणं हा त्याचा आवडता छंद होता. आणि ह्याच बरोबर त्याला अजून एक व्यसन होतं, ते म्हणजे पोरींचं. उदय हुसेन त्यावेळी एक तरुण वयातला पोरगा होता. त्याचा बाप हुकुमशाह असल्यामुळं सत्ता आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी तो खिशात घेऊन फिरायचा. ह्या उदय हुसेनला जर एखादी देखणी पोरगी त्याच्या अवतीभोवती दिसली तर तो त्या सरळ पोरीला उचलून घेऊन घरी जायचा. त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही त्याची गर्लफ्रेंड एका रात्रीपेक्षा जास्त त्याच्यापेक्षा कधीच टिकली नाही, कारण तो त्या मुलींबरोबर अत्यंत क्रूर पद्धतीने वागत असायचा. ह्याचं एक उदाहरण म्हणजे एकदा उदय हुसेन त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला होता. त्याने जेव्हा त्या नवरीला बघितलं तेव्हा त्याला ती नवरी इतकी आवडली की त्याने सरळ त्या पोरीला उचलून आपल्या हॉटेलवर तो घेऊन गेला. तिथं तिच्यावर त्याने बलात्कार केला. त्या मुलीने अक्षरशः नंतर त्याच हॉटेलच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. उदय हुसेनला पोरींचा इतका नाद होता की तो त्याची आलिशान कार घेऊन कॉलेजच्या बाहेर तो उभा राहत असायचा. आपल्या इथं तुम्ही बघत असाल जी टुकार पोरं गाडी घेऊन उभी राहतात, त्याच पद्धतीने हा सुद्धा त्या कॉलेजच्या बाहेर उभा राहत असायचा. आणि काय करायचा तर कॉलेजच्या बाहेर पोरींना बघत उभा राहत असायचा आणि त्याला जी पोरगी आवडायची तो त्या पोरीला उचलून घरी घेऊन जायचा. आणि अशा हजारो मुलींचा त्याने आपल्या थंड डोक्याने बलात्कार केला होता. आणि त्याची बलात्काराची पद्धत पण काही साधी सुधी नव्हती. अत्यंत भयंकर पद्धतीने तो या मुलींवर अत्याचार करत असायचा. अनेक पोरींना त्याचा हा अत्याचार सहन करावा लागायचा आणि ज्यांना हा अत्याचार सहन होत नसायचा त्या आयुष्यभराच्या एकतर जायबंदी व्हायच्या किंवा स्वतःचा आत्महत्या करून टाकायच्या. त्याच्या सर्किटपणाबद्दलची एक गोष्ट अशी, आर्मीच्या ऑफिसरने त्याला एकदा सल्यूट केला नव्हता तर त्याची त्याने सगळ्यांसमोर हत्या केली होती. तर एकदा सद्दाम हुसेनच्या ऑफिस बाहेर म्हणजे त्याच्या बापाच्या ऑफिस बाहेर त्याला एका सैनिकाने आत जायला अडवलं होतं, तर त्याने सरळ त्याच्या डोक्यातच गोळी घातली होती. उदय हुसेन हा इतका सर्किट माणूस होता की त्याला जर कोणी कधी विरोध केला तर तो अजिबात त्याला सहन होत नसायचा. त्याच्यामुळे तो प्रचंड संताप करायचा. त्याच्या तोंडून जर एखादा कधी शब्द निघाला तर त्याला नाही म्हणण्याची हिंमत तिथं कोणाच्यातच नसायची. इराकच्या आर्मी मधल्या काही ऑफिसर्सला हा उदय हुसेन अजिबात आवडत नसायचा. उदय हुसेन काय करायचा तर तो आपल्या बंदी लोकांना आतोनात हाल करून मारायचा आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढायचा. समोरची व्यक्ती जेव्हा त्याच्या या टॉर्चरमुळे ओरडत बसायची तेव्हा मारणाऱ्या व्यक्तीच्या या कर्कश किंचाळ्या ऐकण्यात त्याला एक वेगळाच राक्षसी आनंद भेटायचा. एक वेळ अशी आली होती की उदय हुसेनचा दरारा सद्दाम हुसेनपेक्षाही जास्त वाढला होता. हा उदय हुसेन जिथं जिथं फिरायचा तिथं ज्या काही मुली असायच्या त्या जीव वाचवत पळत सुटायच्या. उदय हुसेन कधी कॉलेजमध्ये येणार असेल तर या बिचाऱ्या मुलींना असं कळलं की हा बाबा येणार आहे कॉलेजमध्ये, तर लेडीज टॉयलेटमध्ये मुली लपून बसायच्या आणि या लपून बसलेल्या मुलींमुळे लेडीज टॉयलेट जे होतं ते मुलींनी पूर्णपणे भरून जायचं, इतका याचा दरारा होता. दहशत होती. सुरुवातीला तर सद्दाम हुसेनने आपल्या थोरल्या मुलाच्या कारनाम्याकडे आणि याच्या वागण्याकडे दुर्लक्ष तो करत असायचा. पण नंतर हळूहळू हा उदय हुसेन सद्दाम हुसेनला डोईजड होऊ लागला होता. एकदा अति महत्वाच्या पार्टीमध्ये उदयनं सद्दाम हुसेनचा लाडका बॉडीगार्ड होता त्याचा काठीने मारून खून केला होता. असं म्हणतात की तो जो बॉडीगार्ड होता तो सद्दाम हुसेनच्या विश्वासातला होता आणि सद्दाम हुसेनचं दुसरं लग्न जुळवून देण्यात या बॉडीगार्डचा हात होता. आणि ह्याच रागाच्या भरात उदय हुसेनने त्याच्या बॉडीगार्डला मारलं होतं आणि नंतर तो आपल्या आईच्या घरी लपून येऊन बसला होता, कारण त्या उदय हुसेनचा आपल्या आईवर लय जीव होता.
त्याला पकडायला आलेल्या सैनिकांवर सुद्धा याने गोळ्या झाडल्या होत्या. शेवटी आपल्या बारक्या भावाच्या सांगण्यावरून उदय हुसेननं शरणागती पत्करली होती. पण तरी सद्दाम हुसेननं रागाच्या भरात उदय हुसेनला अटक केली. नंतर उदय हुसेनला 3 महिने जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं होतं, पण नंतर त्याची सुटका करण्यात आली. पुढे सद्दाम हुसेननं उदय हुसेनला इराक पासून दूर ठेवण्यासाठी त्याला स्वित्झर्लंडला पाठवलं. पण तिथेही या सर्किट पोरानं रोज रस्त्यावर दारू पिऊन भांडणं करायला सुरुवात केली. दारू पिणं, मारहाण करण्यात रोजच्याच गोष्टी तिथं व्हायला लागल्या. त्यामुळं स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटनं सद्दाम हुसेनला रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमच्या या पोराला देशातून घेऊन जावा. पुढे नंतर अशा काही घटना घडल्या की सद्दाम हुसेनच्या रागाच्या पाऱ्याने परिसीमाच गाठली. झालं काय तर अशाच एका पार्टीमध्ये उदय हुसेनच्या मामाची आणि उदय हुसेनच्या सावत्र काकाची कशावरून तरी भांडणं सुरू होती. त्याच वेळी त्या दारू पिलेल्या उदयचं टाळकं सरकलं आणि त्यांनी सरळ त्याच्या सावत्र काकाला गोळ्या घातल्या. त्याच्या असल्या कारणामुळे सद्दाम हुसेनने आदेश सोडला की जसं माझ्या सावत्र भावाला या उदय हुसेनने म्हणजे माझ्या पोराने गोळ्या घातल्या तसंच त्याच्यावर सुद्धा गोळ्या झाडा, अशी त्यांनी ऑर्डर सोडली. पण ह्या कामासाठी कुणीच पुढे यायला तयार नव्हतं. उलट सद्दामलाच त्याच्या अधिकाऱ्यांनी समजून सांगितलं तरी रागाच्या भरात सद्दाम हुसेनने आपल्या पोराला म्हणजे उदय हुसेनला त्याच्या पोराच्या ज्या काही सगळ्या महागड्या गाड्या होत्या त्याच्या सगळ्या गाड्या त्याच्या बापाने जाळून टाकल्या आणि त्याला आपला उत्तराधिकारी या पदावरून काढून टाकलं आपल्या स्वतःच्या पोराला. नंतर असंच एकदा हा उदय रस्त्यावर पोरी शोधायला गेला असताना त्याच्यावर ठरवून नंतर अटॅक करण्यात आला. त्याच्यावर अक्षरशः AK-47 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पण उदय त्यातूनही कसा बसा वाचला. पण तिथून पुढे त्याचं चालणं सुद्धा बंद झालं होतं. असं म्हणतात की या अटॅक नंतर त्याला नपुंसकत्व आलं होतं. देवाने ह्या उदय हुसेनला अद्दल घडवल्याबद्दल जनता, तिथली इराक मधली जनता खुश झाली होती. पुढे 22 जुलै 2003 साली सद्दाम हुसेनला इराक मधून हटवण्यासाठी अमेरिकेने इराकवर हल्ला केला होता. सद्दामला पुढे पकडण्यात आलं. त्याची 2 पोरं होती, उदय आणि कुसै. तेव्हा एका महालात ही सगळे दोघं लपून बसली होती. अमेरिकन सैन्याच्या टास्क फोर्स 20 या तुकड्याने त्या बिल्डिंगवर अटॅक केला होता. 4 तास चाललेल्या या अटॅक मध्ये उदय आणि त्याचा जो बारका भाऊ होता त्या दोघांनाही मारून टाकण्यात आलं. उदय हुसेन जेव्हा मेला तेव्हा उदय हुसेनचा खरा चेहरा जगासमोर आला होता. त्याने जवळपास 1200 आलिशान गाड्या जमवून ठेवल्या होत्या. त्याच्या पर्सनल कलेक्शन मध्ये मोठे मोठे सिगारेट्स, ड्रग्स वगैरे, हिरोईन, दारूच्या बाटल्या हे असलं सगळं त्यांनी त्या घरात ठेवलं होतं. याशिवाय घरात त्यांनी वाघ, चित्ते वगैरे सगळं पाळलं होतं. त्यांचं एक छोटं झू त्यांनी बनवलेलं होतं. त्याशिवाय त्यांनी काही जे बलात्कार, खून वगैरे केले होते त्यांचे त्यांनी व्हिडिओ, अश्लील फोटो वगैरे याचं कलेक्शन जमवलेलं होतं. इराक मधली जनता आजही म्हणते की सद्दाम हुसेन आणि त्याचा जो मुलगा होता उदय हुसेन या दोघांच्या काळात हा इराक आमच्यासाठी नरकापेक्षा जास्त भीतीदायक होता. त्यांनी केलेल्या अमानुष कत्तल, अत्याचार यांच्या खुणा आजही इराकमध्ये पाहायला भेटतात. उदय हुसेनने स्वतःचा एक बॉडी डबल, त्याचं नाव होतं लतीफ याहिया, तो शोधून ठेवला होता. त्याच्यावर सुद्धा ह्या उदयनं आतोनात छळ केला होता. त्याची जी डॉक्युमेंटरी आहे ती नॅशनल जिओग्राफीवर तुम्हाला पाहायला मिळेल, तर ती नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला कळेल की हा किती डेंजर माणूस होता. तर ही होती गोष्ट मित्रांनो हुकुमशाह सद्दाम हुसेनच्या उदय हुसेन या सर्किट पोराची. व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.